नमस्कार मित्रांनो. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी वैतागलेली असते. ती म्हणते की झाला तो दिवस असा सुरू झाला आणि शेवट झाला तो फक्त संताप, वैताग आणि काळजीने. काय करायचे काहीच कळत नाही. कितीही प्रयत्न केले तरी अधिराज आणि नित्या एकमेकांपासून लांब होत नाही. ती म्हातारी पण सापडत नाहीये. एकदाची मरणा आणि एकदाचं त्या अधिराज आणि नित्याला पण मला संपवून टाकलं पाहिजे, त्याशिवाय काही खरं नाही. तितक्यातच समोरून राजमा येते. राजमा म्हणते की नाही, त्यांना तुम्ही कधीच संपवू शकत नाही. हे ऐकून शालिनी बघतच बसते. ती म्हणते की काय गं, असं काय बोलतेस तू? ती म्हणते की हो, बरोबर आहे. कारण आपण किती प्रयत्न केले तरी आजपर्यंत त्यांचं काही झालं नाही. आणि मी बघून आले ना आज काय घडलं ते, म्हणूनच मी सांगायले. तिथे अधिराज हा नित्याच्या वडिलांनी त्याच्यावर बंदूक ताणली तरी घाबरला नाही. बंदूक चालवा असं अगदी म्हणाला. आणि नित्याने पण तिच्या आईवडिलांना नकार दिला की ती त्याच्यासोबत जाणार नाही आणि ती अधिरासोबतच राहणार. म्हणूनच तर मी म्हणते की आता आपण काहीच करू शकत नाही. हे ऐकून शालिनी चिडते आणि शालिनी राजमाचा गळा धरते आणि म्हणते की काय काय बोललीस तू? तुला लवकर देवाघरी पाठवायचे का? असं बोलण्याची तुला हिंमतच कशी झाली? तेव्हा राजमा म्हणते की मालकीनबाई, मला माफ करा, पण मला कळतंय मी चुकली आहे. पण हे जे आहे ते सगळं घडलं आहे तेच मी तुम्हाला सांगते आणि तेच सत्य आहे हेही मी तुम्हाला सांगते. तेव्हा शालिनी म्हणते की आत्ता बोलली आहेस, पण परत जर बोललीस तर लक्षात ठेव, मी तुझा चेहरा हा बोलण्यालायक पण ठेवणार नाही. तेव्हा लगेच ती म्हणते की मालकीनबाई, पण तुम्ही माझा बदला. तेव्हा ती बोलते की मी जे काही करायचं आहे ते करेन, तू मला सांगण्याची गरज नाही. तर पाहुणी घरच्यांना सांगत असते की आई, तात्या, काय झालं? तुम्ही इतके चेहरे पाडून का बसले आहात? घरातलं सुतक गेलंय आता आपल्या, मग तुम्ही असे का चेहरा पाडून बसलेत? अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग आता तात्या हे पाहुणीकडे रागाने बघायला लागतात आणि पाहुणी म्हणत असते की काहीच काळजी करू नका, ती नित्या आता गेली आहे ना, आपल्या घरावरचं संकट पण दूर झालं आहे. नंतर मग आता विमलचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. तेव्हा सावरी म्हणते की आयडे, दाद्याला काय सांगायचं आपण? तितक्यात आता पाहुणी म्हणते की काय सांगायचं? काय सांगायचं आपण की ती निघून गेली म्हणून कायमची तिच्या बापाबरोबर. आता काय बोलणार दुसरं, असं पाहुणी बोलत असते. नंतर आता सगळेजण शांत उभे असतात. तितक्यातच अधिराजच्या गाडीचा आवाज येऊ लागतो. आता त्याच्यात जेव्हा बुलेटचा आवाज येऊ लागतो तेव्हा सगळेजण चिंतेत असतात. तेव्हा मग लगेच पाहुणी म्हणते की ते बघा, आला, अधिराज आला. आणि त्यानंतर हे सगळे घडत असताना आवाज आल्याने लगेच सावरी म्हणते की आयडे, दाद्या आलाच. आता काय सांगायचे काहीच कळत नाही. सगळेजण घाबरलेले असतात. तितक्यात अधिराज आतमध्ये येतो आणि पाहुणीचा चेहरा बघतो तर पाहुणीचा चेहरा त्याला अगदी आनंदित दिसतो. नंतर अधिराजला काही सांगायला जाणार तितक्यात मागून नित्या देखील आलेली असते. आता नित्याला पाहिल्यावर पाहुणीच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो. पाहुणी तिच्याकडे बघते आणि तिच्याकडे बघून तिला खूपच राग आलेला असतो. आता विमल ही तिला बघते आणि तिचा जीव भांड्यात पडतो. आणि तात्यांना देखील अधिराज आणि नित्याला एकत्र बघून खूपच आनंद झालेला असतो. नित्या आता आतमध्ये येत असते. तिचा चेहरा मात्र पडलेला असतो आणि पाहुणी जेव्हा नित्याला बघते तेव्हा नित्याला बघून तिला खूपच शॉक बसतो. तेव्हा आता अधिराजला तात्या म्हणतात की बरं झालं तुम्ही दोघंही परत आलात, ते खरंच खूप बरं वाटलं मला. आणि हे ऐकल्यानंतर नित्याचा चेहरा हा पाहुणीकडे जातो आणि पाहुणीचा चेहरा मात्र तिला पडलेला दिसतो. तर इथे माई एका बंद खोलीमध्ये असते आणि ती म्हणत असते की नको, सोडा मला माझ्या जयदीप गौरीला भेटायचं आहे, माझ्या गौरीला भेटायचं आहे. गौरी कुठे आहेस तू? मला वाचव गौरी, मला वाचव, असं म्हणून ती ओरडत असते. तर इथे माईला हे झोपेत पडलेलं एक स्वप्न असतं. माई दचकून उठून बसते. तेव्हा लवली म्हणतो की अगं माई, असं काय करतेस तू? काय झालं काय तुला? अगं तू का दचकते आहेस? तेव्हा ती म्हणते की काय दचकतेस? माझी गौरी कुठे? तू खोटं बोलला असता माझ्याशी. माझे गौरी आणि जयदीप मला भेटायला येणार आहेत. तू खोटं सांगितलं असतंस ना मला. तेव्हा मग लवली म्हणतो की नाही माई, अगं तुला काय बी खोटं सांगितलं नाही, मी सगळं खरं खरं सांगितलं आहे. खरंच सांगतोय, मी असं काहीही केलेलं नाही. तेव्हा मग माई म्हणते की नाही, मला एक गोष्ट चांगलीच कळली आहे की तू माझ्याशी खूपच खोटं बोलला आहेस. तेव्हा लवली म्हणतो की माय, अगं बाय, तुला खरं सांगतोय मी. खरंच तुझे गौरी आणि जयदीप आहेत. मला नित्या मॅडमने फोन केला होता की त्या मुंबईत गेल्या नाहीत, त्या इथेच गावात आहेत आणि त्या तुला भेटायला पण येणार आहेत, हे पण त्यांनी सांगितलं. तितक्यात समोर नित्या येते. नित्याला पाहिल्यावर माई खुश होते आणि म्हणते की माझी गौरी
आता गौरी म्हणत असते की हो माई, मी कुठेही गेली नाही. तेव्हा माई म्हणते की अगं, मी तुझ्या घरी आले होते, तिथे मला सांगितलं की तुझ्या बाबांबरोबर मुंबईला निघून गेली. तेव्हा ती म्हणते की नाही माई, मी कुठेच निघून गेलेली नाही, मी अशी कशी तुम्हाला सोडून निघून जाईन. आणि माई आता खुश होते आणि त्यानंतर गौरीच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र पाहून तिला खूप आनंद होतो. ती म्हणते की काय गं गौरी, हे मंगळसूत्र जयदीपने तुझ्या गळ्यात घातलं का? तेव्हा ती हो असं म्हणते. माई म्हणते की या मंगळसूत्राने तुझ्या या रूपामध्ये आणखीनच भर पडलेली आहे. खरंच खूप छान दिसतेस तू आणि या सगळ्या रूपामध्ये मला तुला पाहायचं होतं. माई आता गौरीला जवळ घेते आणि तिच्या कपाळावर माई आता स्वतः पापी घेते आणि म्हणते की माझ्या लेकीला कोणाचीही दृष्ट लागायला नको, बस इथं. असं म्हणून ती म्हणते की किती वाट बघत होती मी तुला भेटण्याची, पण मला खरंच खूप भीती वाटते. पण आत्ता नाही, आत्ता मी काही घाबरणार नाही. मला माझे जयदीप गौरी भेटावेच हीच माझी इच्छा होती आणि माझ्या जयदीपला लवकरात लवकर सगळं काही आठवलं पाहिजे. तेव्हा लगेच गौरी म्हणते की नको माई, अजिबात घाबरू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आई तिला म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, नियती तुम्हाला कधीच वेगळं करू शकणार नाही, तुमच्या दोघांचंच लग्न होणार. तितक्यात संत्या येतो आणि म्हणतो की अरे लवली, तिथे जनगणनेची माणसं आलीत गावात आणि सगळीकडे चौकशी करतायत. मला तरी थोडा डाऊट येतोय, मला वाटत नाही ती जनगणना करणारी माणसं आहेत. मला असं वाटतंय की ती माणसं शालिनीची असावीत आणि ती माईचा शोध घेत फिरत आहेत असंच वाटतंय. त्याच वेळेला आता हे ऐकल्यावर नित्या मात्र घाबरते. नित्या म्हणते की आता आता काय करायचं. तेव्हा मग आता लगेच पुढे लवली म्हणतो की आता माईला आपण कुठे हलवायचं. माई म्हणते की नाही, मला खरंच कुठे जायचं नाही. त्याच वेळेला आता माई म्हणते की माझे दिवस संपत आले, माझ्या लेकरांना बघितलं की मी खुश झाले. आणि त्यानंतर शालिनी इथे टेन्शनमध्ये असते. शालिनी तिथेच डोक्याला हात लावून बसते आणि तिला नंदिनीची म्हणजेच माईची वाक्य आठवत असतात की काही झालं तरी तुझा शेवट हा माझ्याच हाती लिहिला आहे, हे सगळं तिला आठवतं. नंतर आता हे ऐकल्यावर माई ही तिच्याकडे बघतच राहते. तितक्यात पाहुणी तिकडे येते आणि पाहुणी बडबड करत म्हणते की झालं, इथं सगळं करून सवरून तुम्ही नामानिराळे आणि इथे डोक्याला हात लावून काय बसताय तुम्ही. म्हणता की मस्त प्लॅनिंग केलेलं आहे, ती नित्या कायमची निघून जाईल, पण काय झालं बघितलं ना काय झालं. तुम्ही इथे फक्त डोक्याला हात लावून बसलात आणि ती नित्या मात्र तिच्या बापाला मागे टाकून अधिराजबरोबरच पुन्हा घरी आली. तेव्हा शालिनी तिला म्हणते की तुझं तोंड बंद ठेव हा, आधीच माझं डोकं इथे उठलंय, आणखी तुझी बडबड करू नकोस. तितक्यात सोमनाथ येतो आणि तो फोटो दाखवत म्हणतो की नाही अहो, पूर्ण गावागावात हॉस्पिटलात सगळीकडे फेऱ्या मारल्या, पण ही म्हातारी कुठेच घावली नाही, माहिती नाही ही कुठे आहे ती म्हातारी. त्याच वेळेला मग आता हे ऐकल्यानंतर शालिनी म्हणते कुठे शोधायचं या म्हातारीला, असेल असेल इथे गावाच कुठेतरी असेल. तेव्हा पाहुणी तो फोटो बघते आणि म्हणते की ही ही म्हातारी, हिला तर मी ओळखते. तेव्हा शालिनी म्हणते की काय, ही कोण आहे तुला माहिती आहे का. ते म्हणते की हो, ही तर माई आहे. तेव्हा मग शालिनी म्हणते की काय बोलतेस माई, हिला तू कशी काय ओळखतेस. तेव्हा ती म्हणते की अहो, हा म्हातारी ना थोड्या वेळापूर्वी आमच्या घरी आली होती. नित्याच्या नावाने बोंबल मारत होती आणि रडत होती आणि म्हणाली की मला नित्याकडे जायचं आहे. मग मी तिला सांगितलं की नित्या मुंबईला जाते. तेव्हा म्हातारी निघून गेली आणि हो, लवली होता सोबत तिच्या. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की अच्छा हा लवली, या लवलीला तर बघितलंच पाहिजे. त्याच वेळेला आता लगेच पाहुणी म्हणायला लागते की हो, नक्कीच काहीतरी आहे, ही त्या लवलीबरोबर निघून गेली आहे. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की अच्छा, याचा अर्थ ही म्हातारी तिथेच आसपास कुठेतरी असणार. बरं ठीक आहे, मला तू खूप महत्त्वाची बातमी दिलीस बाळा, खरंच थँक्यू. असं म्हणून आता ती तिथून निघून चाललेली असते. आणि त्यानंतर मग आता लगेच पाहुणी जाता जाता म्हणते की मालकीनबाई, पण मला सांगा तरी की ह्या म्हातारीला तुम्ही का शोधताय. तेव्हा शालिनीची तिची सुरा काढते आणि म्हणते की त्या म्हातारीचं श्राद्ध घालायचं आहे मला. असं म्हटल्यावर पाहुणी घाबरते आणि शालिनी म्हणते की पुढची जी सगळी स्टोरी आहे ना, ती तुला म्हातारीला मारून आल्यानंतर सांगते. दुसरीकडे सावरी आणि अधिराज बसलेले असतात. सावरी म्हणते की दाद्या, एकदाचा काय तो या विषयाचा तुकडा लाव बाबा, सोक्षमोक्ष लाव. काय ना, घरातलं वातावरण खूप चिघळत चाललंय, आई तात्या सगळेच खूप काळजीमध्ये आहेत, घरातलं वातावरण खूप गढूळ झाले आणि याच्यामुळे मला माझ्या अभ्यासावर बी लक्ष देता येत नाही. तेव्हा अधिराज म्हणतो की हो, या सगळ्याचा निकाल तर लावलाच पाहिजे. तेव्हा सावरी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी म्हणजेच तुमच्या भीतीपोटी लग्न करावं लागलं, जीवावर लोक उठले होते, पण आता त्याच्यासाठी शब्द पाळायला कशाला हवा. तू आईने दिलेलं वचन मोडून त्यांचं लग्न कशाला पाळतोय मला कळत नाही. अधिराज म्हणतो की नाही, हे लग्न मी असं मोडू शकत नाही, पण का पाळायचं आहे त्याचं पण कारण सापडत नाही. तेव्हा तितक्यात जोगती नेते
जोगतीन म्हणते की सापडतील पोरा, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. तेवढ्यात सावरी येते आणि म्हणते की थांब, मी धान्य घेऊन येते माय. आणि ती निघून जाते. तेव्हा मग आता जोगतीन म्हणते की हे बघ अधिराज, असं समज की हे लग्न होणं हे तुमच्या नियतीमध्ये लिहिलं होतं आणि नियती कोणी बी किती बी टाळू शकत नाही. आपण कोण रे त्या नियतीला टाळणारे? हे सगळं तिने लिहिलेलं असतं. ही सगळी तिचीच कृपा असते आणि तिच्याच कृपेने आपण चालत असतो. आणि दोघांनाही तुमच्या एकमेकांच्या आयुष्यात येणं हे तुमची नियती होती आणि तुमचं लग्न झालंय हे तुमच्या आयुष्याचं होणारं सार्थक झालं. हे ऐकून अधिराजला धक्का बसतो. तितक्यात नित्या येते आणि जोगतीनीला पाहून नमस्कार करते. आई, असं म्हणते. त्याच वेळेला जोगतीन म्हणते की हो पोरी, सौभाग्यवती भव. आणि जोगतीन म्हणते की येणारा काळ हा तुमच्या परीक्षेचा असणार आहे. कारण काही झालं तरीही देवी जे घडते ते आपल्याला आवडत नाही, तरीही तेच घडत असतं आणि तेच विधिलिखित असतं. तेव्हा मग गौरी म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे? तेव्हा ती म्हणते की काय नाही, तुम्ही दोघंही देवळात जाऊन आलात का? तेव्हा ती म्हणते की नाही, अजून नाही गेलो. मग जोगतीन सांगते की जा, दोघेही देवाचं दर्शन घेऊन जा. दोघांचाही हात ती एकमेकांच्या हातात देते आणि तो हातात हात दिल्यानंतर आता दोघांनाही काहीतरी जाणवतं. जोगतीन म्हणते की हे बघा, तुमचा असा हा एकमेकांचा हात आहे, तो कधीच हातातून एकमेकांच्या सोडून देऊ नका. सगळं काही व्यवस्थित होईल, फक्त तुम्ही एकमेकांची साथ सोडू नका, असं जोगतीन आता त्यांना सांगते. आणि म्हणते की पोरांनो चला, असं म्हणून देवी आईचा उदो उदो असं म्हणत ती निघून जाते. आणि त्याच वेळेला नित्या आणि अधिराज तिच्या बोलण्याचा विचार करत राहिलेले असतात. दोघांचेही हात तिनेच एकमेकांच्या हातात दिलेले असतात. नंतर आता शालिनी ही लवलीच्या घरात येते. ए लवली, शालिनी आली आहे आणि माई कुठे आहात तुम्ही, लवकर बाहेर या माई, अशी ती ओरडत असते. मात्र लवली धावत येतो आणि म्हणतो की मालकीनबाई, तुम्ही आमच्या घरी, बोला काय झालं? तेव्हा ती त्याची कॉलर धरून म्हणते की सांग, माई कुठं आहे? तेव्हा ती म्हणते की कोण कोण म्हातारी? तेव्हा मग सोमनाथ म्हणतो की जास्त शहाणपणा करू नको, हा फोटो बघ, या फोटोतली बाई. तेव्हा मग ती म्हणते की नाही, ही बाई अहो या तर नित्या मॅडम आहेत. तेव्हा तू म्हणते की म्हातारी कोण आहे? तेव्हा तो म्हणतो की अहो ही तर माई, हिला ओळखतो मी. काय ना, मला नित्याला भेटायचंय असं म्हणून खूळ लावत फिरत होत्या, म्हणून त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेलो होतो. तेव्हा आता शालिनी चिडते आणि म्हणते की लवकर सांग. तेव्हा तो म्हणतो की तिला मी खामगारच्या वाटेवर सोडून आलो आहे. तर इथे लवलीला आठवतं की माईने सांगितलेलं असतं की ती माझ्या जीवावर उठणार. तेव्हा गौरी म्हणते की काही करून माईला सेफ ठिकाणी हलवलं पाहिजे, ही जागा आता माईसाठी सेफ नाही. तेव्हा मग आता माई म्हणते की नको, मला आता इथून कुठं बी हलायचं नाही, मला खूप कंटाळा आलेला आहे. त्याच वेळेला आता गौरी म्हणते की नाही माई, तुम्हाला आमच्यासाठी सेफ जागेवर राहावंच लागेल. ती शालिनी आता काही फार काळ शांत बसणार नाही, ती तुमचा जीव घेण्यासाठी तुम्हाला शोधत असेल. म्हणूनच आता तुम्हाला एक जागाच आहे सेफ, ती म्हणजे की शिर्के पाटलांचा वाडा. नंतर आता माई म्हणते की नको नको, आता माझ्यात त्राण नाही, मी कुठे बी जाणार नाही. तेव्हा गौरी म्हणते की नाही माई, तुमच्या जीवासाठी आम्हाला हे सगळं करावंच लागेल. संध्या आणि लवली तुम्हाला तिकडे त्यांना नेऊन द्यावं लागेल. त्याच वेळेला आता त्याला सगळं आठवतं आणि तो म्हणतो की हो आठवलं, मला आठवलं, मी माईला कुठे सोडलं, तिला मी तिथेच खामगावच्या वाटेवर सोडलं आणि ती तिच्या वाटेने निघून गेली. शालिनी म्हणते की जर हे खोटं निघालं तर आधी येऊन तुझा गळा चिरेन मी, मला सापडली नाही तर. तेव्हा लवली म्हणतो की इतकं नुकसान केलं माझं, जरा पैसे तरी द्या. शालिनी हट म्हणून निघून जाते. तर सोमनाथ त्याला थोडे पैसे देतो आणि माईचा फोटो परत देऊन टाकतो. तर इथे घरी सगळेजण काळजीमध्ये असतात आणि शिर्के पाटलांच्या वाड्यामध्ये माईला सोडलं आहे असा नित्याला संध्या फोन करून सांगतो आणि म्हणतो की नित्या मॅडम, सगळं काही व्यवस्थित आहे, आता तुम्ही फक्त इतकं लक्ष द्या की बाजूला ठिकाणी लवलीला वगैरे कोणी काही बोलता कामा नये. आणि त्यानंतर मग आता इथे नित्याला टेन्शन येऊ लागतं. ती घाबरलेली असते आणि तिला माईबरोबर झालेले क्षण आठवत असतात आणि नित्या माईला म्हणालेली असते की तोच वाडा म्हणजे तुमच्यासाठी सेफ आहे, आता तुम्हाला दुसरीकडे कुठेही सेफ जागा नाही, तो वाडा म्हणजेच तुमच्यासाठी आता योग्य आहे. तेव्हा माई म्हणते की माझ्या जयदीप गौरीचं लग्न झालं, आता सगळं काही सुरळीत होणार आणि माझ्या जयदीपला सगळं आठवलं पाहिजे मी जाईपर्यंत. तेव्हा गौरी हात जोडून म्हणते की देवी आई, माझ्या जयदीपला सगळं आठवू दे आणि माई सुरक्षित राहू दे. पुढच्या भागामध्ये आता शालिनी म्हणत असते खामगाव आणि राजावाडी या दोन्ही रस्त्यांच्या मध्ये एकच आहे शिर्के पाटलांचा वाडा. तर अधिराज हा
तिला म्हणत असतो की नित्या मॅडम, मला काहीतरी चुकीचं वाटतंय, आजचा दिवस हा योग्य नाही असं वाटतोय, काहीतरी अभद्र वाईट घडणार आहे असं वाटतंय. आणि हे ऐकल्यानंतर आता गौरीच्या चेहऱ्यावरचा मात्र रंग उडतो आणि शिर्के पाटलांच्या वाड्यामध्ये जिथे माईला ठेवलेलं असतं तिथपर्यंत शालिनी जाऊन पोचलेली असते आणि ती नंदिनी शिर्के पाटील असा आवाज देते आणि माई घाबरते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.